सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 27 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्हाला सातारातील नागरिकांची घराच्या पाणी गळती संदर्भात वॉटरप्रूफिंग बाबत बरेचसे संदेश मिळाले। आम्ही त्यांना जनसेवा सुविधा केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन केले। आपल्यालाही काही अशी अडचण असल्यास आपणही 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। फलटणला वर्षाचा पाऊस 8 दिवसातच। फलटण तालुक्यात आजवरच्या कालखंडात कधीही झाला नव्हता असा मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे। या पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला आहे। यापूर्वी मे महिन्यात पडलेल्या पावसाची सरासरी 24 एवढी असताना 8 दिवसात 346 मिलीमीटर पाऊस पडला आहे। हा पाऊस मे महिन्यातील सरासरी टक्केवारीपेक्षा 14 पटीने अधिक आहे। तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 383 मिलीमीटर इतके असते। मे महिन्यात वार्षिक सरासरीच्या 90% पाऊस झाला आहे। चाफळ विभागात अतिवृष्टीने घरांची पडझड। चाफळसह विभागात गेले 10 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे। विभागातील 7 गावातील 11 घरांच्या भिंतींची पडझड होण्याच्या घटना घडल्या आहेत। विभागातील बोरगेवाडी, कोळेकरवाडी, डेरवण, खोनोली, मसुगडेवाडी, बहिरेवाडी, जाळगेवाडी या ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे। वाई तालुक्यात पावसाने घरांची पडझड। 8 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने वाई तालुक्याला झोडपून काढले आहे। शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने पांडेवाडी तालुका वाई येथील उत्तम रामचंद्र राजपुरे यांचे वेताळकडा नावाच्या शिवारातील पत्र्याच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे। महाबळेश्वरला 346 मिलीमीटर पाऊस। सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तब्बल 346 मिलीमीटर बरसला आहे। मान्सून आगमनाच्या आधीच पावसाने एकूण आकडेवारीचे 1/3 सरासरी गाठल्याने पुढील 3 महिन्यात पाऊस किती बरसणार का अतिवृष्टीचा जलाव पाहायला मिळणार, यामुळे बळीराजा दास्तावला आहे। शेतकऱ्यांना शेतीच्या कामाची पावसामुळे उसंत मिळण्याशी झाली आहे। कराडमध्ये शेतकरी संघटनेचे आंदोलन, कर्जमाफीची जोरदार मागणी। सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी कराड येथील भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शेतकरी नेते अनिल बापू घराळ यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका करत कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। मसवे तालुका सातारा येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला। मसवे तालुका सातारा येथील कातकरी वस्तीतील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचे आयोजन करण्यात आले होते। याची खबर तालुका पोलिसांना लागताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबतची त्वरित दखल घेतली। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अमोल तांबे यांच्या सतर्कतेमुळे येथील आयोजित बालविवाह रोखण्यात यश मिळाले। गोडोलीमध्ये कचऱ्यामुळे दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। गोडोली येथील राजमाता जिजाऊ उद्यानालगत रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। पावसामुळे साठलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरत आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कारवे नाका तालुका कराड येथील चोरट्यांनी फ्लॅटमधून 4 लाखांचे दागिने लांबवले। कारवे नाका गोळेश्वर तालुका कराड येथील हिराई चव्हाण नगर मधील कुरुपुरा प्राईड इमारतीत चोरट्यांनी फ्लॅटमध्ये घुसून सुमारे 4 लाखांचे दागिने लांबवले। फ्लॅटच्या लोखंडी सुरक्षा दरवाजाला कुलूप लावून विवाहता कचरा डासण्यात गेली असता ही घटना घडली। याबाबत अमोल जालेंदर यादव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कराडमध्ये एकावर चाकूचा वार केल्याप्रकरणी गुन्हा। मलकापूर पट्टा कराड येथे महामार्ग ओलांडणाऱ्या युवकावर दुचाकी स्वाराने चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजता सुमारास घडली। याबाबत रमेश जगन्नाथ कुंभार राहणार हनबरवाडी तालुका कराड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार निरंजन दीपक थोरात राहणार मलकापूर याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सातारा महाबळेश्वर रस्त्यावर एसटी ओमनी अपघातात आमशीतील 7 जण जखमी। सातारा महाबळेश्वर रस्त्यावर लिंगमळा येथे लग्नाहून येत असताना एसटी आणि ओमनी गाडीच्या धडकेत झालेल्या अपघातात आमशी तालुका जावडी येथील श्याम नारायण गोरे यांच्या कुटुंबातील 7 जण जखमी झाले। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।